फॉर एफ ए आपण काय केले, 5 टपल्स पाहिले. तुम्ही इथपर्यंत लिहायचं आहे. आफ्टर दॅट यू आर नॉट सपोज टू राईट डाऊन दिस पार्ट, बट Q is equal to what for your problem statement, sigma is what for your problem statement. According to your problem statement, what is your Q, sigma, transition, start state and final state. Same goes for your Moore and Mealy. Okay, Moore machine, again same thing will happen. You will write down the definition and M is equal to what. आता हा मूर मशीन आहे. काय शिकलो आपण थोड्या वेळापूर्वी, मूर म्हणजे विथ आउटपुट. आता इथे फायनल स्टेट असेल का, नाही. आता इथे स्टार्ट स्टेट तर एक बेसिक असतो सगळ्यांचा, ठीक आहे, पण फायनल असं काही नसतं, बरोबर, किंवा रिजेक्टेड ऍक्सेप्टेड असं नसतं, पण आउटपुट असतो. एम आय राईट? सो हिअर ऑल्सो यू आर हॅव्हिंग ओनली वन टपल एक्स्ट्रा. सी दिस इज युअर स्टार्ट स्टेट, तिथे पण होतं, सगळे सेट ऑफ स्टेट्स तिकडे पण होते, अल्फाबेट्स तिकडे पण होते, ट्रान्झिशनचा टेबल तिकडे पण होता, पण तिकडे एक फायनल स्टेट होता, तिकडे एक फायनल स्टेट होता, पण इकडे फायनल नाही आहे. मग काय असणार आहे, आउटपुट असणार आहे, फायनल स्टेट नसणार आहे. y, n नाही आहे, स्टार आहे. इथे काय आहे, आउटपुट आहे, की y, n आहे का, ABC आहे का, 0 1 2 3 रेसिड्यू आहेत का, ते आपण केलेलं ना कन्वर्ट 1 0 0 into 1 0 0 1. मग तिकडे तुमचे आउटपुट सिम्बल्स काय आहे, 1 0 0 1, बरोबर, आठवतंय का ते. तर हे आउटपुट सिम्बल तुमच्या फायनल स्टेटच्या ऐवजी आता इथे सेट ऑफ आउटपुट आहे. सेट ऑफ फायनल स्टेट्स नाही आहेत, पण सेट ऑफ आउटपुट अल्फाबेट आहे. कळतंय? पण आता जर सेट ऑफ आउटपुट अल्फाबेट आहे तर त्याचं पण एक ट्रान्झिशन आहे की कधी येईल ते आउटपुट, कळतंय, कधी येईल ते आउटपुट. तर आता हा मूर आहे, तर मूर मध्ये काय होतं, तुमचा स्टेटस तुमचा आउटपुट डिफाईन करतं. आठवतंय, स्लॅश करून आपण सर्कल मध्ये लिहितो Q0/A means what, lambda of Q0 equal to your A, gives you your A. Lambda of Q1 is equal to B, something like that, बरोबर, जे आपण इकडे केलंय. स्टेट gives you output alphabet, बरोबर. त्यामुळे जर का अगेन सेम विचारलं की काय बाबा डिव्हिजिबिलिटी बाय 4 आहे, चेक वेदर इट इज डिव्हिजिबल बाय 4 और नॉट, बट डिझाईन मूर मशीन फॉर इट. तर मूर मशीन म्हणजे फायनल नॉन फायनल नाही आलं, मग काय आलं, येस नो आलं, बरोबर. मग तुम्ही तुमचे क्यू कसे लिहिणार, इकडे ते सगळे येणार Q0 Q1 वगैरे अप टू Q0 अप टू Q3, बरोबर, 0 1 2 3 हे तुमचे रिमाइंडर आहे. पण विचारलं काय आहे, रिमाइंडर विचारलंय का, चेक वेदर म्हणजे आउटपुट काय असणार, y, n. सो इथे तुम्ही काय लिहिणार, y, n. सिग्मा काय असणार आहे, डेसिमल जर आहे तर 0 to 9, बायनरी आहे तर 0 to 1. ओके, अजून बरेच आहेत, टर्नरी असेल तर 0, 1, 2, बेस 5 असेल तर 0 1 2 3 4, बरोबर, ठीक आहे. स्टार्ट स्टेट तुमचा Q0 आणि मग हे ट्रान्झिशन फॉर स्टेट्स, राईट. दिस इज ट्रान्झिशन फॉर स्टेट and this is transition for output alphabet. ओके, मग इथे काय येणार, आता Q0 फक्त तुम्हाला y देतोय ना, सो लॅम्डा ऑफ Q0 इक्वल टू y, लॅम्डा ऑफ Q1 इज इक्वल टू n, लॅम्डा ऑफ Q2 इज इक्वल टू n, सो ऑन अप टू Q3 इज इक्वल टू n. कळलं? ठीक आहे, हे तर आपल्याला आता माहिती आहे. इथे काय येणार, Q आणि सिग्मा, ठीक आहे. आणि मग तुम्ही याचा डायग्राम बनवणार. आता याचा डायग्राम बनवताना फक्त काय फरक असेल, आता FA मध्ये काय केलेलं आपण, त्या फायनल स्टेट होता म्हणून फायनल स्टेटला डबल सर्कल दाखवतो, बाकीच्यांना नॉन फायनल दाखवतो. A आल्यावर कुठे जायचं, B आल्यावर कुठे जायचं, ते तर सगळ्यांचं सेमच आहे. इकडे फायनल नॉन फायनल नाही
त्यामुळे हे तुम्ही नीट लिहिणार. ठीक आहे. आणि बाकीचं तर FA सारखंच असणार आहे. एम आय राईट. ठीक आहे. हे झालं तुमचं मूळचं. मिलीच्या वेळेस काय होईल बघूया. हे कळलं. आणि त्याच्यानंतर अर्थात एक एक्झाम्पल. हे आता बाय डिफॉल्ट आहे. डायग्राम मग एक्झाम्पल हे सगळ्यालाच येणार आहे. एक एक्झाम्पल घ्यायचं. आता मूळ आहे. द स्टेट इटसेल्फ गिव्स वन आउटपुट. त्यामुळे तुम्हाला जर n लेंथची स्ट्रिंग असेल तर आउटपुट n+1 येतं. आठवतंय ना हे केलेलं आपण, बरोबर. तर ते पण तुम्ही इथे दाखवायचं. हां, नेक्स्ट येतं तुमचं मिलीचं. आता मिली मशीन So, as I said, logic is same for all the questions. The representation only differs. Means what? When it is FSM, even in FSM there is an output, but you represent it on the arrow that this input gives you this output, and in Moore you represent it in a circle with the slash. Okay, so only representation differs, but the logic remains same. Okay, आता मिलीमध्ये पण तेच आहे. पण मिलीमध्ये काय आहे? आउटपुट मे डिफर ॲज पर इनपुट. एम आय राईट? युअर स्टेट डज नॉट डिफाईन द आउटपुट डिरेक्टली. बरोबर. स्टेट and the input in combination defines the output, and that is why you have two tables when it is milli machine. बरोबर. तर अगेन सेमच गोष्टी आहेत ज्या मूडमध्ये होत्या. काय? स्टेट अगेन FA शी पण कम्पेअर केलं तर स्टेट आणि इनपुट तर असणारच आहे. हे मिली आहे तर आउटपुट असणार आहे म्हणून ट्रँगल. Transition for this output, transition for states, that is your this lambda is for output. आता तिकडे सोपं होतं. State gives you A, state gives you B, state gives you C. Here it will be a proper matrix ना, table. की जर स्टेट आला आणि इकडनं ही एंट्री आली तर हे मिळणार आहे, ही सेल मिळणार आहे. बरोबर. आणि मग तुमचा स्टार्ट स्टेट. ठीक आहे. तर इथे सुद्धा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ते काय आहे हे लिहायचं. गिवन अ प्रॉब्लेम, व्हॉट इज युअर क्यू, व्हॉट इज युअर सिग्मा, व्हॉट इज युअर ट्रान्समिशन. ओके. सो इफ इट इज कॅन यू सी देयर आर टू टेबल्स. बरोबर. आता समजा सेम आलं की येस और नो आलं तर तिकडे आता सगळीकडे येस और नो आहे. त्यामुळे तुमचं काय होईल की बाबा जरी तू QA वर आहेस त्याच्यानंतर 0 आल्यावर तू कुठे जातोस. ओके. मग तो तुला काय आउटपुट देतो त्या मोमेंटला. येस तर येस, नो तर नो. अशा टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे तुमचे मिलीमध्ये येणार. कळतंय काय चाललंय ते? ठीक आहे. आणि मग तुम्ही हे सगळं ऑब्विसली आणि मग एक डायग्राम त्याची. आता त्या डायग्राममध्ये तुम्ही इथे सर्कलमध्ये नाही दाखवणार आउटपुट, इकडे दाखवणार आहोत. बरोबर. की QA वर 1 आलं म्हणजे समजा जसं आपलं हे होतं की 0 आहे ऑलरेडी. सपोज Q0 आहे. ठीक आहे. म्हणजे काय? रिमाइंडर माझा 0 आहे. बरोबर. अँड इफ 1 एंटर्स म्हणजे हा झाला 0 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय 4 mod 1 mod 4 is going to give me 1 म्हणजे Q1 देणार आहे ते. बरोबर. म्हणजे इथे माझा स्टेट काय आला Q1 हे कळलं. आणि स्टेट तर Q1 आलाच आहे पण मला आउटपुट पण काय येईल त्यावेळेस 1च येणार ना. 1 mod 4 मीन्स माय रिमाइंडर इज वॉट 1. पण 1 आहे. आता चेक वेदर इट इज डिव्हिजिबल बाय 4 असेल तर माझं आउटपुट काय आहे 1 म्हणजे नो. कळतं का? इथे नो येणार, N येणार. 1 हे माझं आन्सर आलं होतं पण 1 म्हणजे काय
तुम्हाला रिमाइंडर विचारलंय का चेक वेदर विचारलंय? चेक वेदर. तर 1 आलं म्हणजे माझं आउटपुट काय आलं पाहिजे? समजलं? रिमाइंडर विचारलं तर 1. पण जर आउटपुट चेक वेदर विचारलं तर n. तर लॅम्बडा मध्ये मला Q सेमच असणार परत Q0 आणि जर 1 आला तर आउटपुट मध्ये n येणार आणि स्टेट मध्ये Q1 येणार. कळतंय? ठीक आहे, ठीक आहे, अंडरस्टूड. आणि हे तुम्हाला ना जेव्हा चेक वेदर असतं ना तिकडे मोस्टली तुमचं ऑब्विसली Q1 येते इथे n. समजा कुठे Q0 आला तर 0. हे पण बऱ्यापैकी सेम असतं. फक्त रिप्रेझेंट करताना मग तुम्ही आता कसं करणार? जर माझा Q0 आहे आणि इथे Q1 आहे, Q0 वरून Q1 ला मी कधी चालली आहे? जेव्हा 1 इनपुट आहे. कळतंय का? 1 इनपुट आहे, बरोबर? इनपुट काय आहे? 1 आणि आउटपुट काय आहे? n. सो हे अशी डायग्राम काढायची असते. समजलं? हे झालं तुमचं मिलीचं, हे झालं तुमचं मिलीचं. ठीक आहे? दिस इज हाऊ यू विल कम्प्लीट युअर मिली पार्ट. अजून पण मला तुम्हाला खूप सांगायचं आहे. NFA आणि 2 ना इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घ्यायचे जे मी तुमचे घेतले नव्हते. तर आपण ते आता तुमचं अजून एक आहे ना, किती वाजता आहे? मिनिटच्या नंतर. हां, तर तेव्हा आपण घेऊ, तेव्हा मी परत हे सगळं